देशभरातील सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कॉकरोच जनता पार्टी. होय, कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP नावाचा नवा डिजिटल ट्रेंड तरुणांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. अचानक सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवणाऱ्या या पक्षामागे नेमकं काय आहे? हा खरा राजकीय पक्ष आहे का, की तरुणांच्या मनातील संताप व्यक्त करण्याचा नवा मार्ग? याच विषयावर आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. देशात वाढती बेरोजगारी, महागाई, स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळे आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली नाराजी या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हा ट्रेंड सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. काही सोशल मीडिया पोस्टनुसार एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच म्हणजेच झुरळांशी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर अनेक तरुणांनी हा शब्द अपमान म्हणून न घेता आंदोलनाचं प्रतीक बनवलं. यानंतर सोशल मीडियावर कॉकरोच एकता जिंदाबाद अशा घोषणा ट्रेंड होऊ लागल्या. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर कॉकरोच जनता पार्टी नावाची पेजेस काही तासातच व्हायरल झाली. लाखो तरुणांनी या मोहिमेला पाठिंबा दिल्याचे दावेही करण्यात आले. विशेष म्हणजे ही चळवळ पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पुढे जात आहे. मीम्स, ट्रोल व्हिडिओ, व्यंगचित्रे, रील्स आणि उपरोधिक पोस्टच्या माध्यमातून सध्याच्या व्यवस्थेवर टीका केली जात आहे. या ट्रेंडमध्ये सहभागी होण्यासाठी काही उपरोधिक अटी देखील सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. बेरोजगार असणे, परिस्थितीची जाणीव असणे, माहिती वाचण्याची तयारी असणे आणि आत्मसन्मान जपणे अशा स्वरूपाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक तरुण या ट्रेंडला केवळ विनोद म्हणून न पाहता त्यांच्या मनातील नाराजी आणि संघर्ष व्यक्त करण्याचा मार्ग असल्याचं सांगत आहेत. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे सध्या तरी कॉकरोच जनता पार्टी ही भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत अधिकृत राजकीय पार्टी नाही, तर सोशल मीडियावर सुरू झालेली एक व्यंगात्मक आणि डिजिटल मोहीम असल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे. तरी देखील अवघ्या काही दिवसात या ट्रेंडने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे आणि सोशल मीडिया आज किती मोठं शस्त्र बनला आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. आता हा ट्रेंड फक्त मीम्स आणि सोशल मीडियापुरता मर्यादित राहणार, की पुढे जाऊन खऱ्या सामाजिक किंवा राजकीय आंदोलनाचं रूप घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय झालं बेटा, आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आहेत ऑनरेबल सूर्यकांतजी यांनी 15 मे रोजी एका खटल्यामध्ये बोलत असताना असं भाष्य केलं. हा खटला न्यायमूर्तींसमोर जेव्हा आला तर तेव्हा वकिलाच्या ज्येष्ठते संदर्भात ही एक याचिका होती. या याचिकेवर भाष्य करताना CJI सूर्यकांत जे आहेत त्यांनी तरुणांच्या संदर्भामध्ये एक टिप्पणी केली की जे बेरोजगार असलेले तरुण आहेत ते काय करतात, तर त्यांच्यापैकी अनेकांना नोकरी नाही, म्हणजे रोजगार नाही. त्यामुळे त्यांना व्यवसायामध्ये सुद्धा काही जणांना यश येत नाही. म्हणून त्यांच्यापैकी काही जे तरुण आहेत हे पत्रकार होतात, काही जण सोशल मीडियावर ऑनलाईन असतात आणि काही जे लोक आहेत ते RTI म्हणजे माहितीचा अधिकार RTI कार्यकर्ता म्हणून कार्य करतात. हे जे लोक आहेत हे झुरळासारखे आहेत, म्हणजे कॉकरोच आणि परजीवी आहेत अशा पद्धतीचं उद्गार त्यांनी या खटल्या दरम्यान केलं आणि त्याच्यावरून सोशल मीडियामध्ये प्रचंड त्यांच्या या टिप्पणीच्या विरोधामध्ये वादविवाद सुरू झाले. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकणारा एक तरुण आहे अभिजित दिपके, तो बोस्टन मध्ये अमेरिकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याने ही टिप्पणी ऐकली आणि त्या टिप्पणीवर ट्विट करताना त्याने जर सगळे झुरळ एकत्र आले तर काय होईल अशा पद्धतीचं एक ट्विट केलं आणि त्याच्या 30 मुलाखती जवळपास झालेल्या आहेत आणि या मुलाखतीमधून खास करून जेनजीच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या की अशा पद्धतीनं सगळ्या झुरळांनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हा त्याला हे सुचलं. त्यांनी या अभिजित दिपकेंनी सांगितलं AI वर गेलो, एक कॉकरोच जनता पार्टीचं एक लेबल तयार केलं आणि ते टाकलं तर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि आता म्हणजे जेव्हा या विषयाची आपण चर्चा करत होतो तेव्हा या 3 दिवसामध्ये जवळपास 8.5 मिलियन म्हणजे 80 ते 90 लाख फॉलोअर आहेत त्याचे या 2-3 दिवसामध्ये झालेले आहेत. त्यांनी जाहीरनामा तयार केलेला आहे आणि भारतातल्या जे जेनजी क्लास आहे त्यांचा मोठ्या प्रमाणावर त्याला सपोर्ट मिळत आहे. पण ह्या मुलाखती दरम्यान
का? अभिजित दीपकेंनी सांगितलं की त्याला जेव्हा प्रश्न विचारला की नेपाळ आणि बांगलादेश मधले जे जेनजी आहेत त्यांच्यात आणि आपल्या भारतातल्या जेनजी मध्ये काय फरक आहे, किंवा तो म्हणाला की आपले जे जेनजी आहेत, तरुण मुलं आहेत, यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे, हिंसाचारावर विश्वास नाही. तेव्हा कॉक्रोच जनता पार्टी ही बेरोजगारीच्या विरोधात, शैक्षणिक समस्यांच्या विरोधात, महागाईच्या विरोधात काम करेल आणि खास करून महिलांना 50% आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विचार करेल. कुठल्याही रिटायर्ड जजला या कॉक्रोच जनता पार्टीकडून संधी दिली जाणार नाही, अशा पद्धतीचा एक रफली म्हणजे प्रायमरी जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.